सेटअप आहे आतमध्ये त्यांच्या. मेरा पिया ग्वालियर से घर आया. एरिया भारी बना काय एरिया भारी हा तिथंच राहिल्या वाटतं आता. हिरवळ दिसली आपल्याला. बरं भाऊ खाली नाही बघितलं का मावशीची का खूप दिवसांनंतर आपण यूट्यूबवरती पुन्हा एकदा येतोय. तर लोकांच्या शिव्या तर खाणारच आहे. काय बोलतोस? बरं या एका माणसामुळं आपले अख्खे ब्लॉग अडकून आहेत. कारण भाऊला टाईम नाही आता आपल्यासाठी. सध्या मी मित्रांनो माझं बिझी शेड्यूल आहे. काय सांगू तुम्हाला ती कंपनी सोड. पहिली गोष्ट सगळं होईल. कंपनीवाल्या लोकांना सांगतो रिलीफ द्या थोडासा भाऊला. आमचं चॅनल पण थोडं चाललं ऐकू बोलू. तुमची कंपनीच फक्त ग्रोथ होतीये. आमचं चॅनल पण ग्रोथ होऊ द्या. आमचं कुठलं नशीब एवढं. त्यासाठीच आपण आज कुठं आलोय? आज आपण आडलो आहे रस्तापेठ येथे तिरुपती स्नॅक सेंटरमध्ये इडली पॅटीस ट्राय करण्यासाठी. म्हणजे काहीतरी युनिक ट्राय करायचं होतं. खूप म्हणजे तेच खाऊन सगळे वैतागले होते. त्यांची युनिक काहीतरी टेस्ट करायची इच्छा आज अशी पूर्ण करतो. हां इडली पॅटीस चला. बेसिकली चाला नाही कन्सेप्ट तर ऐका. कन्सेप्ट काय इडलीच्या दोन्ही बाजूंनी त्याला जे आपण पॅटीसमध्ये जे बटाट्याचं सारण बघतो ते लावलेलं आणि ते डाळीच्या पिठात हे करून तळायचं. डिप करून तळून काढलेलं. त्याच्यासोबत सांबर आणि त्यांच्या 2 चटण्या असं काहीतरी भेटतं. मी ऑनलाईन रील बघितली होती. हे काहीतरी वेगळं आहे. आता ते चांगलं लागेल का कसं लागेल ते खाल्ल्यावरच कळेल. पहिला ट्राय यांच्यावरच आहे. तू समजा. मी पण पहिल्यांदाच ट्राय करतोय. डायरेक्टली तिथं जाऊनच बघू आता काय विषय. बरं सुरुवात नाही केली आपण. काय नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका दोस्त, तुमचा लाडका होस्ट कुणाल स्वागत करतो तुमच्या आवडीच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे एपिक महाराष्ट्रीयन एक्सप्लोररमध्ये. मग आता ट्राय करूयात इडली पॅटीस. बेसिक कन्सेप्ट आहे याची, पाहू शकता. नाईस चांगलं वेगळी चव आहे. इमॅजिन नव्हतं केलं या पद्धतीने याची टेस्ट लागेल मला. मेन काय माहिती आहे का, यांच्या सांबार आणि चटणीची कमाल आहे सगळी. तो विषय. कॅमेरामॅनला ट्राय करायचं आहे का? क्वालिटी आहे, नक्की ट्राय करू शकतो. कॅमेरामॅनला सुद्धा मेदू वडा खाण्याची इच्छा झाली होती. श्वानाला त्रास देऊन खातोय. हाऊ इज इट वर्थ? ओके हे पण ट्राय करू. मस्तपैकी इडली पॅटीस, फ्राय इडली आणि मेदू वडा तिन्ही गोष्टी ट्राय करून झालेल्या आहेत. आवडलं का? हा लय भारी. आई तर मला शिव्या घातल्यात दोघांनी पण की ते कसं लागेल, काय कन्सेप्ट आहे भाऊ, कधी खाल्लं नाही आहे. पण नाही माझं पण थोडं डोक्यात तेच चालू होतं की काय नक्की नवीन कन्सेप्ट आहे काहीतरी. कारण आत्तापर्यंत हा प्रकार कधी ऐकला पण नव्हता ना खाण्यात आला. त्यामुळं ते कसं लागेल, काय लागेल काहीच आयडिया नव्हती. पूर्णपणे ब्लँक. डायरेक्टली आलो, म्हटलं आधी एक घेऊ, ट्राय करू, मग पुढचं बघू. पहिला घास खाल्ला, आई शपथ काय ते लागली टेस्ट एक नंबर. नक्की ट्राय करा. विषय काय आहे तिरुपती स्नॅक रास्ता पेठेत. तुम्हाला ॲड्रेस वगैरे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो. इथे स्क्रीनवरती पण येऊन जाईल साईटला वगैरे कुठेतरी. ह्याच्या चेहऱ्यावर येईल नाही तर माझ्या चेहऱ्यावरती येईल. या चौकात आहे का ती गाडी आणि इथं भरपूर गर्दी खवय्यांची आणि खूप साऱ्या प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. सगळे पुणेकर इथंच लोटलेत वाटतं रास्ता पेठवरती आणि खूप गर्दी आहे आणि भरपूर गाड्या आहेत खायच्या. तर तिरुपती स्नॅक सेंटर हे नाव आहे. त्याच्या 2 गाड्या आहेत, समोरासमोरच आहे. तर ते एकदा चेक करा व्यवस्थित आणि तिथे जाऊन खावा. ते काका थांबलेले असतात. ते व्हिडिओ तुम्ही जर रील वगैरे बघितले असेल व्हिडिओ बघा आणि त्यांच्याकडेच खावा. तर तुला कसं वाटलं? एक नंबर इडली पॅटीस लय भारी होतं, म्हणजे जगात भारी होतं. दुसरं म्हणजे फ्राय इडली, ते पण एकदम कडक होतं, नाद होतं. मेदू वडा तो पण भारी होता. आणि विशेष म्हणजे काय आहे, त्यांची फ्राय इडली क्रिस्पी होती. आपण बाकीच्या ठिकाणी फ्राय इडली जर ट्राय केल्या असतील तर ते क्रिस्पी नसते.
तो क्रिस्पीनेस यांच्या फ्राय इडलीमध्ये पण आणि मेदू वड्यामध्ये सुद्धा आहे. त्या सांबारामध्ये ते डीप जरी झालं ना तरी ते सॉगी नाही होत. ते एक नंबर लागतं टेस्ट तर चुम्मा. कडक. तुम्हाला आम्ही असं डिस्क्राईबच नाही करू शकत. तुम्ही एकदा या नक्की आणि ट्राय करा. आता आम्ही एक मला वाटतं आपण 5 वेळा डिशेस ट्राय केलेल्या आहेत. 2 भरपूर आधी एकच घेतली घाबरत आवडल्यानंतर जो तडाखा धरलाय ना सांगूच नाही शकत आहे आम्ही तुम्हाला. मग कसं असं राऊंड फिगर झालं बरं. मला वाटतं अजून एक ट्राय करावी. जायचं का परत? बरं अजून एक ट्राय करायची. चालेल नक्की आम्ही तर ट्राय करतो परत एकदा. तुम्ही पण या पुणेकरांनो. आणि जे पुण्यात बाहेरनं जी राहिलं लोक आलेली आहेत IT पार्कवाले XYZ सगळी मंडळी तुम्ही पण सांगता नक्की पुण्यात आला असाल तर रास्तापेठ इथे या आणि तिरुपती स्नॅक्स सेंटरमध्ये येऊन फ्राय इडली मेदूवडा आणि इडली पॅटीस तिन्ही गोष्टी ट्राय करा. नाहीतर प्रचंड नाहीतर फायदा नाही पुण्यात येण्याचा. फायदा नाही फायदा नाही. अजिबात निघा फायदा तुम्ही निघा. चला ठेवतो कट करतो आणि भेटतो पुढच्या एपिसोड. काय बोलला? अरे तूच एंड आहे माझ्या ब्लॉगचा बाळा.